मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस. जरांगेंची प्रकृती खालावली. जरांगेंच्या नाकातनं रक्तस्राव. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांकडून बंदची हाक. मनोज जरांगेंना उपचारांची तात्काळ गरज. डॉक्टरांची माहिती. जरांगेंच्या वैद्यकीय तपासणीसाठी ठेवलेल्या पथकातील डॉक्टरांना तपासणी करू देण्यास जरांगेंकडून नकार. मनोज जरांगेंनी आपली तब्येत सांभाळावी. तब्येत उत्तम असेल तरच ते मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा लढू शकतील. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जरांगेंना सल्ला. आरक्षणासाठी मराठा समाजाने दिलेल्या बंदच्या हाकेला आळंदीवासियांचा मोठा प्रतिसाद. बंदमुळे वारकऱ्यांची मांदियाळी असणारी अलंकापुरी आज ओस पडली आहे. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडनं बारामती शहर आणि बारामती तालुका बंद. पण आज आठवडी बाजार असल्यामुळे व्यापारी महासंघाच्या वतीनं दुपारपर्यंतच या बंदला पाठिंबा. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडनं आज उत्तर सोलापूर बंदची हाक. कोंडी गावात सकाळपासून सगळी दुकानं आणि व्यवहार बंद. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्हा बंदची हाक. जिल्ह्यातील बाजारपेठा बंद. शाळांवरही परिणाम. विद्यार्थीच न आल्यामुळे शाळांमध्ये शुकशुकाट. अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे शाळा न भरल्याचं चित्र. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांना आयोगातनं वगळलं. मराठा आरक्षणाबाबत मेश्राम यांनी अध्यक्षांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतल्यामुळे त्यांची हकालपट्टी झाल्याची चर्चा. अजित पवारांचं शासकीय निवासस्थान देवगिरी बंगल्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक. राष्ट्रवादीचा राज्यसभेचा उमेदवार ठरवण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपत प्रवेश केल्यानंतर पक्षातील आणखी संभाव्य फूट टाळण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची धावपळ. पक्षाच्या सर्व आमदारांची आज बैठक. महाराष्ट्र विधानसभेचं निवडणूक आयोगाला पत्र. शिवसेना आणि राष्ट्रवादी गटाच्या राज्यसभा मतदानाबाबत मागितली स्पष्टता. काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत काल पार पडलेल्या बैठकीनंतर आज शरद पवारांनी मोदी बागेत बोलावली तातडीची बैठक. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित. राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवाराचा सस्पेन्स कायम. पार्थ पवार, आनंद परांजपे, नवाब मलिक आणि बाबा सिद्दीकींसह 10 जण इच्छुक असल्याची माहिती. भाजपकडनं राज्यसभेवरती विश्वास पाठक आणि मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा. आज उमेदवारांच्या नावांची अंतिम यादी दिल्लीतनं जाहीर होईल. कोल्हापूर काँग्रेसमध्ये अस्वस्थता. भाजप खासदार धनंजय महाडिकांची माहिती. तसंच कोल्हापूरमधले काही काँग्रेस एकनिष्ठ भविष्यात भाजपत येऊ शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यावर 22 दिवसांनी पत्नी घरी आली आहे. त्यामुळे आजचा व्हॅलेंटाईन डे नक्कीच खास आहे. आमदार राजन साळवींची प्रतिक्रिया. उल्हासनगर गोळीबार प्रकरणामध्ये आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्यासह इतर 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आकाशात विमानांचंही ट्रॅफिक जाम. मुंबई विमानतळावरनं 40 विमानांचं उड्डाण रद्द केलं जाईल. विमानतळावरती पायाभूत सुविधांची कमतरता. इंडिगो कंपनीची 18, एअर इंडियाची 17 आणि अन्य कंपन्यांच्या 5 विमानांचं उड्डाण रद्द होणार आहे. मुंबई मेट्रोमधील आरक्षित आसनांची संख्या वाढवणार. वाढत्या गर्दीमुळे गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता आसन संख्या वाढवण्याचा MMRDAचा निर्णय. मुंबई रेल्वेमधनं मुंबई लोकलमधनं विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात रेल्वेची विशेष मोहीम. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी पुढचा 1 महिना विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली जाईल. मुंबईकरांवर 10% पाणी कपातीची टांगती तलवार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 दिवसांचा पाणीसाठा कमी. विदर्भात अवकाळी पावसाचा 30,000 हेक्टरवरच्या पिकांना फटका. चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान. वसंत पंचमी निमित्त सजलं पंढरपूरचं विठ्ठल मंदिर. आज विठुराया आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा. पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकासाचा मार्ग मोकळा. सरकारकडनं 50 कोटींचा निधी वितरित. पहिल्या टप्प्यातलं काम सुरू होणार. पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये निर्माणाधीन इमारत अचानक एका बाजूला झुकली. ही झुकलेली इमारत पालिकेनं जमीनदोस्त केली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येपूर्वी मॉरिसनं यूट्यूबवरती बंदूक कशी हाताळायची याचं प्रशिक्षण घेतलं. पोलीस तपासात माहिती समोर.
तर डिसेंबर महिन्यामध्येच हत्येचा कट रचला गेल्याची माहिती. भिवंडीतील आदर्श पार्क येथील मातीच्या मडक्याच्या दुकानाला मोठी आग. बाजूच्या झोपडपट्टीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग भडकल्याची माहिती. बुलढाण्यामध्ये पंजाब नॅशनल बँक व्यवस्थापकाला शेतकऱ्यानं चाकूनं भोचकलं. बँक व्यवस्थापक गंभीररित्या जखमी, शेतकऱ्याला अटक. हिंगोलीमध्ये मुलगी आणि जावयाचं भांडण सुरू असताना ते सोडवण्यासाठी गेलेल्या सासऱ्यावरती जावयाकडनं चाकूचे वार. घटनेमध्ये साहेबराव राठोड गंभीर जखमी. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सफारी बुकिंगमध्ये अपहार करणाऱ्या अभिषेक ठाकूर आणि रोहित ठाकूर यांना सर्वोच्च न्यायालयाकडनं दणका. सर्वोच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळला. पालघरमध्ये मासेमारी करणाऱ्या तरुणावरती शार्कचा जीवघेणा हल्ला. हल्ल्यात 32 वर्षीय तरुण विकी गोवारी गंभीर जखमी. डॉल्बी मुक्त सोलापूरसाठी नवनियुक्त पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचे प्रयत्न. शांतता कमिटी आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना चक्क डॉल्बी वाजवून आवाजाचं प्रमाण किती असावं ते दाखवलं. नियम मोडल्यास कठोर कारवाईचा इशारा. नाशिकच्या मालेगावमधनं भेसळयुक्त सुपारीचा मोठा साठा जप्त. 11 ट्रकसह 3,84,00,00,000 रुपये किमतीचा साठा हस्तगत. यवतमाळच्या पांढरकवडा येथील टोल नाक्यावरती 27 लाखांची निकृष्ट सुपारी जप्त. अन्न आणि औषध विभागाची कारवाई. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयच्या वकिलांचा शनिवारपर्यंत पुण्यातल्या न्यायालयामध्ये अंतिम युक्तिवाद. बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर विशेष न्यायालय दोषी ठरवण्यात आलेल्या आरोपींना शिक्षा सुनावेल. नागपूरमध्ये केंद्र सरकारच्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं 30व्या ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळाव्याचं आयोजन. यावेळी दिव्यांगांच्या रॅम्प शोचंही आयोजन. सांगलीमध्ये जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त 17 फेब्रुवारीला कासेगावमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन. कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत अमरावतीमध्ये मॅरेथॉन दौड. जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी दाखवला रॅलीला हिरवा झेंडा. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी कसोटीपटू दत्ताजी गायकवाड यांचं निधन. वयाच्या 95व्या वर्षी बडोद्यातल्या राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. सोनिया गांधी आज राजस्थानमधनं राज्यसभेचा अर्ज दाखल करणार. जयपूरमध्ये प्रियंका गांधी आणि राहुल गांधी हजर असतील. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं भारतीय कुस्ती संघावरती घातलेली बंदी हटवली. आंदोलन करणाऱ्या बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिकवर भेदभावपूर्ण कारवाई न करण्याचे राष्ट्रीय महासंघाला निर्देश. अयोध्येत बालरूपातील प्रभू श्रीराम भाविकांना रोज 15 तास दर्शन देतात. प्रभू श्रीराम यांना आराम मिळत नसल्यामुळे मंदिर ट्रस्ट मोठा निर्णय घेण्याची शक्यता. भगवंतांचं बालस्वरूप 14 तास जागं राहणं कितपत व्यावहारिक, चंपत राय यांचा सवाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अबुधाबीतल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन करणार. काल अबुधाबीमध्ये मोदींचा मेगा शो पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काल युएईमध्ये गार्ड ऑफ ऑनरनं स्वागत झालं. युएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नहायान यांनी मोदींना गार्ड ऑफ ऑनर देत त्यांचा सन्मान केला. परदेशात स्थायिक होणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ. 2023 मध्ये 59,000 भारतीयांना अमेरिकेचं नागरिकत्व. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपनं गाठला 20 लाख कोटी रुपयांचा टप्पा. अशी कामगिरी करणारी रिलायन्स देशातली पहिली कंपनी. टाटा कंपनीनं ईव्ही गाडीच्या किमती कमी केल्यात. जवळपास 1 लाख रुपयांनी किमती कमी करत ग्राहकांना फायदा देण्याचा प्रयत्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.